नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, डी बाटू युनिव्हर्सिटीमध्ये जे काही घडत आहे सर्व कन्फ्युजिंग घडत आहे. भरपूर विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्युजनमध्ये आहेत आणि स्वतः कॉलेजवाले किंवा स्टील आम्हीसुद्धा या ठिकाणी कन्फ्युजनमध्ये आहेत. भरपूर सारे कन्फ्युजन विद्यार्थ्यांच्या मनात आहेत आणि त्या कन्फ्युजनवर क्लिअर करणारा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे. आणि मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांचे मला कमेंट आहेत, कॉल्स आहेत, मेसेजेस आहेत, त्यामुळे मी हा क्लॅरिफिकेशन व्हिडिओ घेऊन येत आहे. तर ऑड सेमिस्टर एक्झामिनेशन इन फेब्रुवारी 2025 म्हणजे ऑड सेमिस्टरचे जे एक्झाम आहेत ते सप्लिमेंटरी असू द्या, रेग्युलर असू द्या, ते सर्व फेब्रुवारीमध्ये गेलेले आहेत. आता या संबंधित जे आहे कन्फर्म नोटिफिकेशन आहे का त्यावर आपण बोलणार आहोत. सोबतच सप्लिमेंटरी स्टुडंट आर नॉट एलिजिबल. आता एका मेसेजमध्ये ते म्हणत आहेत की सप्लिमेंटरी इलिजिबल आहे आणि एका मेसेजमध्ये ते म्हणत आहेत की सप्लिमेंटरी इलिजिबल नाही आहे. तर कशाप्रकारे आहेत, रिमिडियल एक्झामिनेशन प्लस ऑड सेमिस्टर एक्झामिनेशन कधी होणार आहेत, या सर्व टॉपिकवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमची जे युनिव्हर्सिटी ऑड सेमिस्टर एक्झामिनेशन आहे, तर हा पॉईंटसुद्धा आपल्याला युनिव्हर्सिटीकडूनच आलेला आहे की द विंटर युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन शेड्यूल मे एक्सटेंडेड टिल मिड ऑफ फेब्रुवारी 2025. आता जी तुमची रेग्युलर सेमिस्टरची एक्झामिनेशन आहे ती या ठिकाणी जे आहे फेब्रुवारीच्या मिडपर्यंत जे आहे ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे. आता त्या संबंधित आपल्याकडे पुरावा नाही आहे किंवा त्या संबंधित आपल्याकडे अजूनही टाईमटेबल वगैरे आलेले नाही आहे, त्यामुळे आपण कन्फर्म सांगू शकत नाही. आणि सोबतच या ठिकाणी तुमचं जे काही रेमेडियल एक्झामिनेशन आहे, रेमेडियल एक्झामिनेशनचे सुद्धा आपल्याला टाईमटेबल वगैरे आलेले नाही आहे, त्यामुळे आपण ते सुद्धा रेमेडियल जे आहे ते कन्फर्मेशन सांगू शकत नाही. सोबतच हे सर्व जे आहेत हे टेंटेटिव्ह डेट्स आहेत जे युनिव्हर्सिटीकडून आलेले आहेत. आता या 1-2 दिवसात मला नाही माहीत तुम्ही कधी व्हिडिओ पाहत आहात, पण आजचा जो व्हिडिओ आहे आजपर्यंत किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यापर्यंत अजूनपर्यंत रिमेडियल किंवा रेग्युलर या संबंधित कुठलीही अपडेट आपल्याकडे आलेली नाही आहे. सोबतच या ठिकाणी जे इव्हन सेमिस्टरचे क्लासेस आहेत ते कधी सुरू होतील, तर तुमचे विंटर एक्झाम जे झाले फेब्रुवारी आणि फेब्रुवारीच्या मिडमध्ये तुमचे रेग्युलर एक्झामिनेशन झाले, त्याच्यानंतर लगेचच तुमचे जे आहेत ते इव्हन सेमिस्टरचे क्लासेस सुरू होतील. आणि रेमिडियलची टेंटेटिव्ह डेटसुद्धा या ठिकाणी दिली आहे. द रेमिडियल एक्झाम इज टेंटेटिव्हली शेड्युल्ड ऑन. आता 22 जानेवारीपासून जे आपले रेग्युलर सुरू होत होती त्यामध्ये त्यांनी काय केलं आहे तर रेमिडियल टाकलेली आहे. आणि या ठिकाणी जे आहे हे सर्व टेंटेटिव्ह डेट्स आहे. अजूनसुद्धा मी सांगत आहे की हे सर्व टेंटेटिव्ह डेट्स आहे, लक्षात ठेवा. तर या संबंधित आपल्याला कन्फर्मेशन कधी भेटेल, तर ज्यावेळेस आपल्याला एकतर रिमिडियलचे टाईमटेबल येईल किंवा आपल्याला जे रेग्युलर सेमिस्टर एक्झामिनेशन आहे त्याचं टाईमटेबल येईल, तेव्हा आपल्याला या ठिकाणी सर्व कन्फ्युजन दूर होतील. या ठिकाणी त्यांनी एक नोटीससुद्धा दिली आहे. ऑल स्टुडंट ॲडवाइज टू टेक दिस अपडेट ऑन प्लॅन देअर शेड्यूल अकॉर्डिंगली. आता या अपडेटला तुम्ही जे आहे या अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन करा तुमचा अभ्यास वगैरे कसा असणार आहे. सो आपण मागच्या व्हिडिओमध्ये रेमिडियल कधी राहील हा व्हिडिओमध्ये जे आहे आपण प्रेडिक्ट केले होते 2 कन्फ्युजन. तर त्यामध्ये आता या ठिकाणी फर्स्ट नंबरचा पॉईंट जो आहे तो क्लिअर होताना दिसत आहे की तुमचे रिमिडियल अगोदर होईल, त्यानंतर शक्यतोवर पोरं जे आहेत जे फेल झालेले आहेत, जे बॅकलॉग लागलेले आहेत, जे YD लागलेले आहेत, ते पुढे प्रमोट होतील आणि त्यांनासुद्धा रेमिडियल रेग्युलर एक्झामिनेशन द्यायला भेटेल. अशा प्रकारे चान्स आपल्याला बघायला भेटत आहे. पण अजून तरी या ठिकाणी काहीही कन्फर्मेशन आपल्याला नाही आहे टाईमटेबल संबंधित. सोबतच आपल्याकडे कन्फर्मेशन कोणत्या यायचं आहे, तर बघा मित्रांनो, आता मगाशी जो फोटो तुमच्यासमोर आलेला होता जो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ऑलरेडी डिस्कस केला आहे. आता हा फोटो जो काही तुम्हाला दिसत आहे हा रिस्पेक्टिव्ह कॉलेजेसला गेलेला आहे आणि या संबंधित हा चार्टसुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये डिस्कस केला आहे. त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तो चार्टनुसार तुमची कोणती एक्झाम तुम्हाला द्यायला भेटेल रेमिडियल, त्यावरसुद्धा तुम्हाला जे आहे ते क्लिअर होईल. आता या ठिकाणी कन्फ्युजन कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, तुम्ही या ठिकाणी एक नोटमध्ये पॉईंट स्पष्ट बघू शकतात की स्टुडंट हू अपेअर्ड फॉर द सप्लिमेंटरी विंटर 2023 and supplementary summer 2023 exam are not eligible for the remedial examination. या ठिकाणी त्यांनी स्पष्ट मेन्शन केलं आहे की जे विद्यार्थी
ज्यांनी सप्लिमेंटरी एक्झामिनेशन दिलेली आहे, या दोघं सेमिस्टरची जी सप्लिमेंटरी एक्झाम झाली होती ती त्यांनी दिलेली असेल तर ते विद्यार्थी जे आहेत ते रिमेडियल एक्झामिनेशनला एलिजिबल नसणार आहेत. आणि एका मेसेजमध्ये, म्हणजे जो मेसेज ऑलरेडी युनिव्हर्सिटीकडून अगोदर आला होता, तर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या विद्यार्थी सप्लिमेंटरीमध्ये पास आहेत ते एलिजिबल नाही आहेत. म्हणजे जे सप्लिमेंटरी एक्झामिनेशनमध्ये पास झालेले आहेत, जे नाही पास झालेले आहेत ते विद्यार्थी एलिजिबल आहेत. तर आता या ठिकाणी हे कन्फ्युजन आपलं दूर झालेलं आहे. मी तुम्हाला सांगतो. तर मगाशी जो काही तुम्ही फोटो पाहिला त्यामध्ये त्यांनी सदर जे एक्झाम पेपर होतं सप्लिमेंटरीमध्ये ज्यांनी पेपर दिला आहे ते इलिजिबल नाही आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. बट या ठिकाणी जे कॉलेज ऑथॉरिटीज आहेत आमचे किंवा जे वरिष्ठ आहेत ते जे युनिव्हर्सिटीला गेले होते तर त्यांच्या संबंधित या ठिकाणी भरपूर सारे मुद्दे जे आहेत ते रिमेडियल एक्झामिनेशनमध्ये कव्हर झालेला आहे. तर या ठिकाणी सर्वात पहिला पॉईंट जो आहे तो म्हणजे काय की एखादा विद्यार्थी रेग्युलरमध्ये विंटर 2024-23च्या परीक्षेत नापास झाला असेल, सदर विद्यार्थ्याने त्या सेमेस्टरचा पेपर सप्लिमेंटरीमध्ये दिला असेल, सप्लिमेंटरी 2024मध्ये दिला असेल, त्यातही तो फेल झाला असेल असा विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र राहणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी आपला एक कन्फ्युजन दूर झालेला आहे की ज्या विद्यार्थ्यांनी सप्लिमेंटरी दिलेली आहे त्या सप्लिमेंटरीमध्ये तो विद्यार्थी नापास झाला असेल तर तो विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी जे आहे तो परीक्षा देण्यासाठी, रिमेडियल एक्झाम देण्यासाठी या ठिकाणी पास होईल किंवा पात्र होईल. त्यानंतर या ठिकाणी दुसरा पॉईंट जो आहे, ज्या विद्यार्थ्यांनी समर 2024च्या रेग्युलर परीक्षा दिली असेल व त्यात सदर विद्यार्थी नापास झाला असेल, अशा विद्यार्थ्यांनी नापास झालेला विषयाचा पेपर जो आहे विंटर सेमिस्टर 2024मध्ये दिला असेल तर लक्षात ठेवा त्या परीक्षेचा रिझल्ट जो आहे तो अजूनसुद्धा बाकी आहे. तर ते विद्यार्थीसुद्धा या रिमेडियल एक्झामिनेशनसाठी पात्र ठरतील. जो पॉईंट मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवला तर त्या पॉईंटवर या ठिकाणी आपल्याला सोल्युशन भेटलेलं आहे. या ठिकाणी त्यांनी स्पष्ट मेन्शन केले आहे की ज्या विद्यार्थ्यांनी सप्लिमेंटरी एक्झामिनेशन दिलेली आहे तर ते विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी रिमेडियल एक्झाम देण्यासाठी जे आहे ते एलिजिबल आहेत. सो बाकीचे जे काही रिमेडियल एक्झामिनेशन होतील ते चार्टनुसार होतील किंवा आपण त्या ठिकाणी जो काही व्हिडिओ बनवला होता ऑलरेडी कोणती रिमेडियल एक्झाम द्यायला भेटेल तर त्या रिमेडियल एक्झामिनेशननुसार होतील. सो मित्रांनो अशा प्रकारे जे आहे हे कन्फ्युजन आपल्याला दूर झालेलं असेल आणि परीक्षेचे टाईम टेबल त्यानंतर रिमेडियल संबंधित सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवर वेळोवेळी येत राहतील. फक्त मित्रांनो आपण एक कन्फर्मेशन घेतो कारण मित्रांनो त्या कन्फर्मेशनशिवाय जे आहे आपण व्हिडिओ बनवू शकत नाही आणि विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकू शकत नाही. ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपला व्हिडिओ जो आहे रिमेडियल किंवा DYT युनिव्हर्सिटी संबंधित येणार नाही. सो मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. तर आय होप मित्रांनो तुमचं कन्फ्युजन क्लिअर झालं असेल. या ठिकाणी मी सर्व कन्फ्युजन क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बट काही कन्फ्युजन अजूनसुद्धा आपल्या मनात आहे जे आपल्याला युनिव्हर्सिटीकडून ऑथेंटिक अपडेट आल्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी तुमच्यासमोर रिव्हील करता येईल. हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवत होतो कारण तुमचे खूप कमेंट्स होते, मला कॉल येत होते आणि भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज येत होते. तर त्यासाठी मी हा क्लॅरिफिकेशन व्हिडिओ बनवलेला होता. मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील. तर चला मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.